धर्म विचारून गोळ्या घालणे इतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। गेल्या आठवड्यात 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। या दहशतवाद्यांनी धर्म विचारून ओळख पटवून नंतर हत्या केल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यातील पीडितांनी दिली होती। यावरून एकीकडे देशभरात संतापाची लाट उसळली असताना दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकारणाला तोंड फुटलंय। या दरम्यान राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। धर्म विचारून गोळ्या घालण्या इतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का, असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारलाय। तसेच या हल्ल्यावरून वडेट्टीवार यांनी काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आणि सरकारच्या अपयशावर बोट ठेवलंय। विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की मारणाऱ्याच्या कानात जाऊन तू हिंदू आहेस का मुस्लिम असं विचारणे इतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? या प्रकरणात वेगवेगळे लोक वेगवेगळे दावे करत आहेत। असं काही घडल्याचं सांगत आहेत तर काही जण असं घडत नसल्याचं सांगत आहेत, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। त्यांनी पुढे सांगितलं आहे की पहलगाममध्ये जे काही घडले त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे। तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तुमची गुप्तचर यंत्रणा काय काम करत होती? 200 किलोमीटर आत येऊन दहशतवाद्यांनी लोकांना कसं काय मारलं याबाबत कोणी काही बोलत नाही आहे। या सर्व गोष्टी ठरवून केल्या जात आहेत। सरळ सरळ दहशतवाद्यांना पटकून त्यांच्यावर कारवाई करा, अशा प्रकारच्या बातावरून मुद्द्याला भरकटवणं चुकीचं आहे असंही ते म्हणत आहेत। जिथे 200 किलोमीटर अतिरेकी घुसून शस्त्र घेऊन निरपराध इनोसंट लोकांचा बळी घेतात, तिथे देशाचं इंटेलिजन्स फेल होतं। तिथे काही चर्चा होत नाही। चर्चा हिंदू मुस्लिमचे होते। दुर्दैवानं ते आले कसे, ते घुसले कसे, तिथे पोलीस बंदोबस्त का नव्हता? आता तिकडे सीमेवर जर इतकं दुर्लक्ष असेल तर राज्यामध्ये आपण कोणाला बोलावं? हे तर होम मिनिस्टरचं गाव आहे, शहर आहे। आणि म्हणून इथल्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात तुम्ही म्हणताय इतकी भयावह परिस्थिती आहे की त्याची एक वेगळी प्रेस आम्हाला घ्यावं लागेल। अत्याचारामध्ये एवढी वाढ झाली आहे, एक मुद्दा नाही। खरं म्हणजे उद्या नागपुरामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होईल जर वेळीच यावर आपण बंधन घातलं नाही तर। कारण सत्ताधारी सत्तेमध्ये इतके मशगूल आहेत की त्यांना नागपूरची चिंताच राहिली नाही, अशी परिस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।